अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शन। मंत्री आदित्य तटकरे यांनी विधान परिषदेत घोषणा केली आहे। मुंबईतील आझाद मैदान, जिल्हा प्रशासन कार्यालय आणि इतर ठिकाणी अनेक वेळा मोर्चे काढण्यात आले। अंगणवाडी सेविकांनी लढा दिला, आंदोलन केले, निवेदन दिली, परंतु मागण्यांवर वारंवार दुर्लक्ष होत गेले। राज्यात 2 लाखाहून अधिक अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहे। याबाबत आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे आदींनी अंगणवाडी सेविकांच्या किमान वेतन, नियमित मानधन व इतर मागण्यांबाबत प्रश्न उपस्थित केले। आमदारांच्या प्रश्नाला मंत्री आदित्य तटकरे यांचे उत्तर। मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत केंद्र व राज्याच्या निधीतून मानधन अदा करण्यात येते। काही काळ निधी उशिरा मिळतो, मात्र तात्काळ कार्यवाही करून मार्च 2025 चे मानधन 25 एप्रिलला तर एप्रिलचे मानधन 6 मेला अदा करण्यात आले। राज्यातील अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युइटी देण्याच्या प्रस्तावावर सरकार कार्यरत असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी विधान परिषदेत दिली। सेविकांच्या सातत्यपूर्ण संघर्षाला यश मिळाले असून सरकारला या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून निर्णय घ्यावा लागला आहे। सरकारच्या निर्णयाचे कौतुक। अंगणवाडी सेविकांना पेन्शन आणि ग्रॅज्युइटी देण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारने एक मानवी संवेदनशीलता दाखवणारे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। सामाजिक बांधिलकी जपत महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यांच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे दिसून येते। सेवेनंतरही नियमित उत्पादनाचा स्रोत उपलब्ध होणार असल्याने त्यांचा भविष्यकाळ अधिक सुकर होईल आणि यामुळे केवळ सेविकांचाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबांनाही या योजनेचा थेट लाभ होणार आहे। सरकारकडून या कामासाठी निधीची तरतूद करून LIC व अन्य संस्थांमार्फत योजना राबवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचीही माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी विधान परिषदेत दिली। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण, विधान भवन समोर, मुंबई।